मुंबईतील जोगेश्वरी परिसरात जन्मदात्या आईनेच आपल्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली आहे। या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी निर्दयी आईला अटक केली आहे। आईनेच पोटच्या 1.5 वर्षीय चिमुकल्या मुलाला का संपवलं, याचं धक्कादायक कारण समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहरातील जोगेश्वरी परिसरात आरोपी महिला रिंकी आणि तिचा प्रियकर राजेश हे चिमुकल्यासह वास्तव्यास होते। मुळात मृत मुलगा हा रिंकीच्या पहिल्या पतीपासून झाला होता। राजेश हा रिंकीचा दुसरा नवरा होता। राजेश आणि रिंकीमध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्यावर सतत भांडणे होत, त्यामुळे दोघांचाही चिमुकल्यावर राग होता। आपल्या प्रेम प्रकरणात तो अडसर ठरतोय असं आरोपींना वाटत होतं, त्यामुळे दोघांनी मिळून चिमुकल्याला अमानुष मारहाण केली। या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू झाला। हत्येनंतर आरोपींनी चिमुरड्याचा मृतदेह नाल्यात फेकला। त्यानंतर 21 मे रोजी आरोपींनी मेघवाडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। त्यात राजेशने गुंगीचं औषध देऊन मुलाचं अपहरण झाल्याचंही पोलिसांना सांगितले। त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक मुलाच्या शोधकार्यास लागले। पोलिसांनी अनेक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यावरून पोलिसांना राजेश आणि रिंकी आपली दिशाभूल करत असल्याचा संशय आला। पोलिसांनी रिंकी आणि राजेशला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट तसेच अपहरणाचा खोटा बनाव रचल्याप्रकरणी राजेश आणि रिंकीला अटक करण्यात आली आहे।